प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी, लेकीनं प्रेमविवाह केला, संतप्त वडिलांनी पोटच्या पोरीसह जावयावर गोळीबार केला। जळगाव जिल्ह्यात सैराट चित्रपटाचा पुनरावृत्ती झाली। मुलीने आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग बापाच्या मनात होता। त्यामुळे 2 वर्षांनंतर जावयाच्या बहिणीच्या लग्न समारंभात बापाने मुलगी आणि जावयावर गोळीबार केला। या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला आहे, तर जावई गंभीर जखमी आहे। त्याला पुण्यात हलवण्यात आले आहे। गोळीबार करणाऱ्या सासऱ्याला जमावाने बेदम चोप दिला। त्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले। दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। या प्रकरणात गोळीबार करणारे किरण अर्जुन मंगले यांच्यासोबत कोण आहे का, त्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितले की मुलीचे वडील किरण मंगले यांना तृप्ती आणि अविनाश चोपड्यात लग्नाला आल्याची माहिती मिळाली। त्यामुळे ते शिवपूरहून चोपड्यात आले। त्यांनी लग्न समारंभातच मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार केला। त्यांच्याकडे परवाना असलेल्या पिस्तुलीमधून हा गोळीबार करण्यात आला। गोळीबार केला त्या ठिकाणी किरण मंगले यांच्यासोबत कोणी नव्हते, परंतु इतर ठिकाणावरून त्यांना कोणी मदत केली का, त्याचा तपास सुरू आहे। किरण अर्जुन मंगले हे CRPF मध्ये होते। ते सेवानिवृत्त झाले। त्यांच्याकडे परवाना प्राप्त पिस्तूल होते, त्यातूनच हा गोळीबार केला। किरण मंगले यांनी 3 राऊंड फायर केले होते, असे डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सांगितले। 2 वर्षापूर्वी तृप्ती अविनाश वाघ वय वर्ष 24 हिने अविनाश ईश्वर वाघ वय वर्ष 28 दोघे राहणार करवंद शिरपूर याच्याशी प्रेमविवाह केला होता। हा प्रेमविवाह तृप्तीचे वडील निवृत्त CRPF अधिकारी किरण अर्जुन मंगले वय वर्ष 48 राहणार शिरपूर यांना पसंत नव्हता। शनिवारी अविनाश त्याच्या बहिणीच्या विवाह समारंभासाठी तृप्तीसोबत चोपड्यात आला। अविनाश याच्या बहिणीची हळद चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकर नगरमध्ये सुरू होती। त्यासाठी किरण मंगले आले होते। रात्री 10 वाजता त्यांची मुलगी तृप्ती आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला। या गोळीबारात मुलगी तृप्ती ठार झाली, तसेच अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे। गंभीर जखमी असलेल्या अविनाशला पुढील उपचारासाठी रात्रीतून पुणे येथे हलवण्यात आले आहे। घटनेनंतर ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत किरण अर्जुन मंगले हे गंभीर जखमी झाले आहे। त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून जळगावातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आले। पोलिसांनी घटनेतील पिस्तूल जप्त केले आहे। आता मुलीचे वडील मंगले तसेच गंभीर जखमी असलेला मुलीचा पती अविनाश उपचारात बरे झाल्यानंतरच घटनेतील अधिक माहिती मिळणार आहे। त्या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 जळगाव।